हॅलो युट्यूबकर. आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत होतं. मी प्रेरणा. आज की नाही मी सँडविच बनवणार आहे. सँडविच एकदम सोपी पद्धत आणि खायला लहान मुलांना मोठ्या माणसांना सगळ्यांना आवडतं. असं असं हे सँडविच मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवणार आहे. चला तर किचन मध्ये. सँडविच सँडविच म्हटलं म्हणजे पाव आले, पाव, पेरी पेरी मसाला, नंतर बटाटा, किसलेला बटाटा आहे, कोथिंबीर, मीठ आणि कांदा आणि ओली मिरची एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे. आणि तूप किंवा बटर घेणार आहे. तुम्हाला बटर घ्यायचं असेल तर बटर घ्या, नाही तर तूप घ्या. मी तुपामध्ये करणार आहे. हे बघा, मसाला करूया आपण पावाला लावायला. प्रथम हा किसलेला बटाटा घ्यायचा. किसलेला बटाटा, कांदा कांदा मी थोडा कमी घेतलाय, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जास्त. कांदा आणि ओली मिरची, कोथिंबीर. कोथिंबीर किती टाकली तरी त्याला कमी पडत नाही. हे बघा, कोथिंबीर घातली, मीठ आणि हा पेरी पेरी मसाला. हे बघा, हे चांगलं ढवळून घ्यायचं. हे चमच्यापेक्षा हातानेच ढवळलेलं चांगलं. हे बघा, एकजीव होतं. हे बटाटा सगळा एकजीव होतो, कांदा आणि बटाटा. आता हा पावाला लावायचा. प्रत्येक हा पावाचा स्लाइस घेतला, त्याला लावायचा. बघ, हा पावाला लावायचा. मग दुसऱ्या पावाला लावून दाखवते. आणि तूप तूप घालायचं. दुसरा पाव पण लावून दाखवते. हे बघ, झालंय. तवा पण तापलाय आपला. तव्यावर तूप घालूया आणि एक एक पाव तव्यावर टाकायचा. गॅस मंद ठेवायचा. हा आता खरपूस तळून दाखवते आणि तुम्हाला नंतर प्लेटिंग करून दाखवते. हे बघा बघा, खरपूस कलर आलाय आणि हे सँडविच आता झालं. तर आता हे दुसरं सँडविच करून दाखवते आणि तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. चटपटीत असे आणि स्वादिष्ट असे आलू सँडविच, आणि झटपट होणारे, लगेच होणारे. कारण भूक लागली की आपण थांबू शकत नाही, तो पटापट होणारे असे. तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलाच असेल. माझा व्हिडिओ बघा आणि लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि घरी एकदा तरी करून बघा. बाय.